माझी सगळ्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की निवडणूक प्रतिष्ठेची करायची. ही निवडणूक पोलादपूर तालुक्याचा इतिहास बदलणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळं रेग्युलर येणाऱ्या निवडणुकांसारखं बघू नका. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, माझं जेवढं वजन आहे ते सगळं वजन पोलादपूर तालुक्याचा मागासलेपण घालवण्यासाठी करेन, हा माझा शब्द तुम्हाला या निवडणुकीत असेल आणि तो गावागावात सांगा. आणि आज आपल्याला काहीच अडचण नाही. केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, मुख्यमंत्र्यांच्या जवळ मी असतो. तिथनं आपण माझ्या एका पत्रावर मी 20-20, 50-50 कोटीचा निधी आपण ग्राम सडकला वगैरे आपण घेतला आहे. तर आपण तालुक्याचा चांगला रोडमॅप करू. रस्ते कसे पाहिजेत, जिल्हा परिषदेच्या शाळा कशा पाहिजेत, आरोग्य केंद्र कशी पाहिजेत, अजूनपर्यंत असा विचारच कोणी केला नाही. कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं, भावाला द्यायचं का मी करायचं, कॉन्ट्रॅक्ट भोवती गुटपटत राहिले सगळे झेडपी मेंबर. हे आपल्याला बदलायचं आहे. आपण कॉन्ट्रॅक्टसाठी झेडपी मेंबर किंवा पंचायत समिती सदस्य होत नाही, तर आपण लोकांच्या विकासासाठी त्या ठिकाणी होतोय, हा विश्वास उमेदवारांनी द्यायचा आहे. आणि त्यासाठी मग आपण जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या व्यवस्था आहेत, एक तरी मला जिल्हा परिषदेची चांगली शाळा दाखवा. कारण सदस्यांचं लक्षच नाही. एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेचं दाखवा, चांगलं चाललंय, कोणाचं लक्ष आहे, तिथं डॉक्टर आहेत, तिथं मशिनरी आहे. याच्यासाठी कार्यकर्ता लागतो. या सगळ्यांचं लक्ष कॉन्ट्रॅक्ट असतं. कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळवायचं, बिलं कशी काढायची, मोठी बिलं कशी काढायची, मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे, माझ्या भावाला मिळालं पाहिजे, याच्या पलीकडे झेडपी मेंबर गेले नाहीत. मला सांगा, आपल्या झेडपी मतदारसंघात कळंबीने किती कामं केली, किती कामं केलीत म्हणून सांगा की तुम्ही. त्याच्यापेक्षा आपण दुप्पट तिप्पट कामं केली, पण त्यांनी 1-2 कोटीचा पण निधी आणला नसेल. मी आपल्या विभागात 20-25 कोटीचा निधी आपण आणला. मी प्रथम माननीय प्रवीणभाऊ दरेकर यांचा आदर करतो. ते आमच्या महायुतीचे एक नेते आहेत आणि ते या तालुक्याचे सुपुत्र आहेत. मला आत्ताच बाईट कळली की माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी चंद्रकांत कळंबे हे जिल्हा परिषदेमध्ये बसून ठेका घेतात, ठेकेदार आहेत. माझं चित्र उघडं आहे. कदाचित भाऊंना चुकीची कोणतरी माहिती देते, त्याने नीट अभ्यास करावा. कारण मी स्वतः ठेकेदार नाही. मी 35 वर्षे राजकारणामध्ये आहे. मी कुठलाच ठेका घेतलेला नाही. मी एकमेव असा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं भरतशेठ गोगावले आणि चंद्रकांत कळंबे हे 2 असे आहेत की आम्ही लोकप्रतिनिधी असून कुठलाही ठेकेदार आम्ही नाही, म्हणून लोक आम्हाला निवडून देतात. मात्र मी अनेक कार्यकर्ते उभे केलेत जे स्थानिक आहेत. नेहमी प्रवीणभाऊ बोलतात की इथल्या कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा. त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही उभे केले. त्यांना छोटी मोठी कामं आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून, आमदारकी, खासदारकी किंवा शासनाच्या योजनेच्या माध्यमातून दिलेली आहेत. 2021ला अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये हा तालुका पूर्णपणे बेचिराख झाला होता. त्यावेळेला मी काही आमची माणसं, मग त्यामध्ये माझा भाऊ स्वतः आहे, तो पुण्यातनं इथं आणून आम्ही ती कामं सगळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती कामं पूर्णपणे रस्ते आम्ही उधारीमध्ये केले. आणि आज जे तालुक्यामध्ये जी विकास कामं दिसत आहेत ती त्या माध्यमातून केली. इथे ठेकेदारी हा माझा धंदा नाही. मी नाही, अजिबात ठेकेदार नाही. मात्र प्रवीणभाऊचा आदर मी करत असताना जे उमेदवार स्वच्छ चरित्राचे त्यांनी जे दिलेले आहेत, त्या माझ्या विरोधात असणारा जो उमेदवार आहे कृष्णा कदम यांची एक 15-20 दिवसापूर्वी क्लिप आहे माझ्याकडे प्रवीणभाऊ दरेकरांच्या विरोधात. ती जर मी या ठिकाणी प्रकाशित केली तर प्रवीणभाऊ त्यांचा प्रचार करतील का? मला दुसरा उमेदवार आहे अमित मोरे, त्याच्यावरती मला बोलायचं नाही. तो इतिहास अख्ख्या तालुक्याला माहिती, दोन्ही तालुक्याला माहिती आहे. आणि अमित मोरे कुणाचे सुपुत्र आहेत आणि प्रभाकर मोरे 2004ला कसे पडले, हा मोठा इतिहास आहे. माझी विनंती आहे, भाऊंचा आम्ही आदर करतो. कुणातरी ऐकून आम्हालाही त्यांचा अनादर होईल असं आमच्या तोंडातून जाऊ नये. कारण ही स्थानिक निवडणूक आहे, ही होतीला जातीला. तुम्ही तालुक्यातला तुमचा आमचा स्वाभिमान आहे. पण हे सगळं करत असताना चुकीच्या टीका कोणातरी ऐकून करू नका. अन्यथा आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला बाहेर काढाव्या लागतील.